नमस्कार, मी गार्गी गोरेगावकर न्यूज 18 लोकमत मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर बुलेटिनच्या सुरुवातीला पावसाची अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे, ती म्हणजे राज्यभरामध्ये सध्या मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे आणि त्याचमुळे धरण क्षेत्रामध्ये पाण्याच्या पाणी पातळीमध्ये देखील वाढ झाली आहे। तर कर्नाटकमध्ये देखील अमलमट्टी या धरणाचा विसर्ग वाढला। 1,50,000 क्युसेक्स पर्यंत पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय। त्यामुळे सांगली आणि कोल्हापूरचा महापुराचा धोका हा टळलेला आहे। पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल सुरू असताना कोल्हापूर प्रशासनाने कर्नाटकाशी संपर्क साधून विसर्ग वाढवण्याची मागणी केली आहे। तर याबाबत आपण अपडेट जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर यांच्याकडून। ज्ञानेश्वर, सध्या पावसाची काय खबरबात कोल्हापूरमध्ये आहे? पाणी पातळीमध्ये सुद्धा झपाट्याने वाढ होताना दिसून येते। पंचगंगेची पाणी पातळी सध्या इशारा पातळीकडे वाटचाल करताना दिसून येते आणि त्यामुळे जिल्हा प्रशासनाने कर्नाटक प्रशासनाशी संपर्क साधून आलमट्टी धरण जे कोल्हापूरसाठी महापुराला इफेक्टेड असते त्या धरणातून विसर्ग वाढवण्याची विनंती केली होती आणि त्यानुसार कर्नाटक प्रशासनाने आता आलमट्टी धरणातून 1.5 लाख क्युसेसचा विसर्ग आहे तो वाढवलेला आहे। त्यामुळे कोल्हापूर आणि सांगलीला मोठ्या प्रमाणात आहे तो दिलासा मिळणार आहे, कारण नद्यांची पाणी पातळी आहे ती यामुळे कमी होण्यास आहे ती मदत मिळणार आहे। एकूणच पाहायला गेलं तर धरण क्षेत्रामध्ये आहे ते मुसळधार पाऊस होतोय आणि त्यामुळे धरणे सुद्धा आता पूर्ण क्षमतेने भरायला सुरुवात झालेली आहे। काही लघु आणि मध्यम स्वरूपाची धरणं भरून त्यामधून आहे तो मोठ्या प्रमाणात विसर्ग आहे तो नदीपात्रामध्ये होताना पाहायला मिळते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता जिल्हा प्रशासन आहे ते सतर्क झाल्याचं पाहायला मिळते। सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी संत गतीने वाढताना पाहायला मिळते, मात्र ती इशारा पातळीकडे वाटचाल करत असल्याने सगळ्यांनाच आहे ते जिल्ह्यातल्या नागरिकांना सतर्क राहण्याची सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत। बरं, अपडेट घेत राहू। धन्यवाद ज्ञानेश्वर, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। पुढे आपण वर्ध्यामध्ये जातोय। वर्ध्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशी सुद्धा रात्रभर मुसळधार पाऊस बरसला आणि त्याचमुळे छोट्या नद्या आणि नाले हे तुडुंब भरून वाहत आहेत। दरम्यान वडद इथल्या भदाडी नदीला पहिल्यांदाच मोठा पूर आलाय। पूर आल्याने रात्रभर हा मार्ग वाहतुकीसाठी बंद होता। भदाडी नदीतील पुराचं पाणी शेतात शिरल्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय।